आज इथे बैठक झाली। त्या बैठकीला जिल्हा प्रमुख, नगराध्यक्षा या ठिकाणी उपस्थित होते सर्व। या ठिकाणी शिंदे साहेबांनी एक संबंधित सर्व बैठकीमध्ये एक आदेश दिलेले आहेत। पहिलं, शिवसेना म्हणून लढवताना महायुतीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि महायुती म्हणूनच निवडणूक लढवली पाहिजे, या संदर्भात शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि त्या प्रकारे आम्ही पहिलं युतीला प्राधान्य देण्याचा आज बैठकीमध्ये पण निर्णय झालेला आहे। परंतु त्यावेळेस त्यांनी जर आम्हाला सीटा समाधानकारक दिल्या नाही तर शिवसेना म्हणून स्वबळावर आणि महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी करावा, या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना म्हणून हे सांगितलेलं आहे। आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला की महायुतीला आपण प्राधान्य नाही दिलं तरी शिवसेना म्हणून आपण या ठिकाणी निवडणूक लढवणार। तुमची काही चर्चा झाली का? महायुतीच्या नेत्यांशी काही चर्चा झाली का या संदर्भात? काय आता तुमची भूमिका असणार? ह्या ठिकाणी आम्हाला जे जागा आहेत, आम्हाला लागणाऱ्या 10-12 जागा आहेत किंवा 10 जागा आहेत, ह्या आम्हाला शिवसेना म्हणून दिल्या पाहिजे। नाही जर दिल्या तर त्या ठिकाणी पूर्ण शिवसेना पॅनल लढवेल आणि त्या शिवसेनेच्या पॅनलचं नेतृत्व या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली। एकूण 23 जागा आहेत, 23 पैकी 10 जागा तुमच्या, उर्वरित जागा बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या। तर कसं हे गणित बसणार आहे आणि काय नेमकं सोबळाचा नारा पुढे जाणार आहे की काय? नाही, ह्यामध्ये आम्ही 10 जागांमध्ये आमचे सक्षम उमेदवार आहेत। आता त्यामध्ये 8 किंवा 9 जागा ऐकून तर घ्या, सर्व पक्ष समजा राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, RP आहे, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री आहे, या भागाचे जिल्हा मंत्री पण आहे। माझं एक मत आहे की थोडे कमी जास्त करून या ठिकाणी आमचं प्राधान्य शिंदे साहेबांनी सांगितल्यानुसार की युतीला आहे, पण युतीला समाधानकारक आम्हाला जागा दिल्या नाही तर नाईलाजाने या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पण आहेत आणि लढवण्याचे पक्ष म्हणून या ठिकाणी लढवण्याचे आदेश दिलेले आहेत, त्यानुसार आम्ही काम करणार आहे। शिर्डीत अशा चर्चा आहे तुमच्या कुटुंबातून, म्हणजे तुमच्या धर्मपत्नी दावेदार लढवण्यासाठी इच्छुक आहे, अशा चर्चा आहे। आपलं देखील मतदान शिर्डी शहरामध्ये आहे ना। शिर्डीमध्ये उमेदवारी करतायत असं। अहो, आता तुम्ही पत्रकार आहेत, आता घोषित कधी झाली, मी कधी आलो, आता त्यामध्ये अंदाज घ्या ना तुम्ही। आता शिर्डीचे काही लोक बोलतात की लढत होण्यासाठी तुम्ही लढा। आता ही गोष्ट लढत होण्यासाठी तुम्ही लढा, पण मला शिर्डी लोकसभा शिर्डीकरांनी मला 3 वेळेस सर्वाधिक मतं दिलेले आहेत, त्यामध्ये नो डाऊट। 14 दिले, 19ला दिले, 24ला दिले, सर्वाधिक मतं मलाच आहे। त्यामुळे मला शिर्डीकरांचं प्रेम आहे हे माहित आहे। परंतु माझी एक इच्छा आहे की मी खासदार, मी आमदार, मी नगराध्यक्ष, मी असं नाही होणार। कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका आमची राहणार आहे। पण या ठिकाणी पक्ष नेते आमचे शिवसेना पक्ष नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तर आम्ही त्या संदर्भात काम करू। आजी माजी जे खासदारांच्या पत्नी आहेत त्या या शिर्डी नगरपालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत का? आता त्यांचं मी सांगू शकत नाही, मला पण शिंदे साहेबांनी सांगितलं तर मी कोणची लढाई लढवण्यास तयार आहे। एक गोष्ट आहे की शिंदे साहेबांनी सांगितलं असं कोण मोठा आहे ते बघणार नाही, त्यामुळे आम्ही त्या शिंदे साहेबांच्या मी कार्यकर्ता म्हणून, माजी खासदार म्हणून मला तो विषय नाही माझा, कारण ते वाजलं की वाजायला पाहिजे, ते वाजल्याचे विषय आम्ही काय बघितलेलं आहे। त्यामुळे शिंदे साहेबांनी पक्षांनी जर आदेश दिले तर आम्ही त्या संदर्भात त्यांच्या आदेशानुसार काम करू। मीटिंग या संदर्भात झाली। माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे श्रीकांत शिंदे साहेब, कालच 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये त्यांनी महायुतीला प्राधान्य द्यायला लावले। महायुतीने जर आमच्या मनासारख्या आम्हाला जागा मिळाल्या नाही तर आम्ही स्वबळावर लढण्याची पण आमची तयारी आहे। आत्ताच जेव्हा शिर्डीच्या नगरपरिषदेचे निवडणुकीचे वारे चालू झाले तेव्हापासूनच माझ्याकडे महिला चालू झाल्या, 9-10 महिला आहे माझ्या, सांगायला आनंद वाटतो, खूप इच्छुक आहेत। म्हणूनच पण जर आमच्या मनासारख्या जर जागा दिल्या नाही तर साहेबांनी आत्ताच सांगितलं 10 जागेचं आमचं टार्गेट आहे। 10 नंतर जर 10चा आकडा नाही तर 8पर्यंत तरी आम्हाला त्यांनी द्याव्यात। जास्तीत जास्त म्हणजे महायुतीचाच नारा आहे आमचा, पण जर हा शक्य झाला नाही
तर आमचं स्वबळावर लढण्याची आमची शिवसेनेची तयारी आहे. परंतु जशी एक राष्ट्रवादी स्वतंत्र बैठक झाली, भारतीय जनता पार्टी झाली, तशी आज शिवसेनेची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीमध्ये आज आमच्याकडं 5 लोकांची कोर कमिटी केली आहे. त्यामध्ये मी स्वतः आहे, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप आहे, राहुल गोंडकर आहेत, सोमनाथ माले आणि हरिराम राणे या 5 लोकांची कमिटी केली आहे. आम्ही शिर्डी नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्व घटकांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही 2012च्या निवडणुकी पाहिलं असेल की आम्ही 9 समाज वेगवेगळे त्या याच्यात निवडणुकीला एकत्र केले होते आणि आमचे 8 लोक आणि विखे पाटलांचे 9 लोक त्यावेळेस निवडून आले आणि अनिताताई आमच्याकडून 2.5 वर्ष नगराध्यक्ष झाल्या. तर शिवसेनेचं आम्ही आता इथं बसलेल्यापैकी 6 लोक शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक आहेत. त्याचप्रमाणे इथं शिर्डीमध्ये शिवसेनेची ताकद आहे. तुम्ही जर या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक युती झाली तर नगराध्यक्षासह आम्ही सगळ्या जागा लढणार आहोत. त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या काही लोकांनी आम्हाला असा प्रस्ताव दिला का आपण एकाच एक लढत करू, तर तो पुढचा प्रश्न आहे. पुढच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करू. आणि आज आमचे जे 5 लोक आहेत माझ्यासह ते नामदार विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांची चर्चा करणार आहे. अद्यापर्यंत काही चर्चा झाली नाही, पण आता आम्ही आजपासून चर्चेला सुरुवात करणार आहोत.